सिंधुदुर्गमध्ये राणे बंधूंमध्ये वॉर भडकलेला आहे। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय केनवडेकरांच्या घरी नितेश राणेंनी भेट दिली आहे। केनवडेकरांच्या घरातून निवडणूक आयोगाने 25 लाख जप्त केल्याचा दावा निलेश राणे यांनी केलेला होता आणि यावर स्वतःच्या व्यवसायासाठी घरी पैसे ठेवल्यास चूक काय असा सवाल नितेश राणेंनी केलाय। दरम्यान निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर सुद्धा आरोप केलेले आहेत। कोकणात नारायण राणे यांचे दोन पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये राजकीय वॉर भडकले। निलेश राणेंनी काल मालवणमधले भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकली। यानंतर केनवडेकर यांच्या घरातून निवडणूक आयोगाने 25 लाख रुपये जप्त केल्याचा दावा निलेश राणे यांनी केला होता। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून 10 ते 15 हजारांना एक मत विकत घेतलं जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलाय। रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येऊन गेल्यापासून मतांसाठी पैशांचं वाटप सुरू झालंय असं निलेश राणे यांचं म्हणणं आहे। रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी असं त्या घरातूनच हा पैशाचा वाटप रोज सुरू आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो। शहरांमध्ये 10 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत, 15 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत आणि हे एकच माणूस करतोय फक्त। ही जिल्ह्यामध्ये संस्कृती अजिबात नव्हती। ही जी रवी चव्हाण साहेबांची माणसं आहेत यांना रोज ह्यांचा पाठलाग करून ह्यांच्या मागे यंत्रणा लावून, कारण का हे जर थांबलं नाही तर जिल्हा खड्ड्यात टाकतील हे लोक। म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत। 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। चला, खोटा आहे। हो, गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। सुरुवात कुठून झाली तर युती का केली नाही आणि नंतर मग हळूहळू या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली। कोणाच्या तरी एखाद्याच्या घरात जाऊन असं करणं हे काही योग्य नाही। माझ्या पायाखालची वाळू जर सरकली असती तर एवढे पैसे तुम्ही वाटले असते का? माझ्या लफड्यात पडू नका। मी राणे साहेबांच्या पायाला हात लावून ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे। निवडणुकीला कुठेही गालबोट लागू नये यासाठी मीही प्रयत्न करतोय, पण तुम्ही रोज माझ्या हातात पुरावे द्याल, म्हणजे लागतील माझ्या हातात पुरावे, तर जनतेसाठी मला उतरावं लागेल। ज्या विजय केनवडेकर यांच्या घरात काल निलेश राणेंनी धाड टाकली त्यांच्या घरी आज नितेश राणेही पोहोचले। केनवडेकरांचा व्यवसाय आहे, त्यामुळे ते त्यांच्या व्यवसायातले पैसे असतील असं नितेश राणे म्हणाले। त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे, त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे। व्यवसायाचे पैसे आहेत की नाही हे त्यांना आता निवडणूक आयोगाकडे दाखवावं लागेल। कॅश होती ती, ते म्हणतील मी फ्लॅट सेल केला, काय कोणी घेतला, कोणी तुम्हाला कॅश दिली, तो माणूस तरी समोर आला पाहिजे। त्या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले। माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले। तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवले, हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे। आणि ह्या निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं। ते काय चुकीचं केलं का काम? आम्ही पक्षाने आदेश दिले म्हणून काम केलं। म्हटलं साहेब हे माझ्या केके बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत, तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे। माझ्याकडे एवढी तोडकी रक्कम मला ठेवणे आवश्यक आहे? हातावर मोलमजुरी करणाऱ्या, काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात। मी ते सिद्ध करून 100% दाखवील। रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वडिलांसारखं मला हे दिलं, कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या परिवारातले आहेत। मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं। प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, पोलीस यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत। आता माझं लक्ष आहे ते काय करतायत त्याच्यावर। मी याच शहरात बसून आहे निवडणूक होईपर्यंत। आता नुसतं एकच तक्रारी नाही, सगळ्या तक्रारींवर ही पक्षपाती होणार। खरं जे म्हणतात ना हमाम में सब नंगे होते, म्हणून विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू निघालेले आहेत। मला वाटतं राणे साहेबांसमोर, माननीय नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकतं। नियमाने तो तपास झाला पाहिजे।
इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच, पोलीसही लक्ष टाकेल. चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील. कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूम मध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल. आम्ही कोणाच्याही घरात डायरेक्ट गेलेलो नाही, पुराव्यानिशी गेलो. मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आदर करतो. साहेब समजून घ्या, हा विषय गंभीर आहे. काही व्यक्तींचा पाठलाग करत तो ज्या ॲड्रेसवर गेला त्या ॲड्रेसवर मी गेलो. ते घर कोणाचं आहे हे मी नाही बघितलं.